यांना या संघात खेळताना बघतोय। एक प्रबळ संघ, थोडासा ताकदवर संघ आहे, तर संघर्ष कांगुनी संघ म्हणजे थोडा तरुण असलेला हा संघ। अगदी मागील सामन्यामध्ये महत्त्वाच्या लढतीमध्ये आदी पुणे यांनी देखील धावांचं योगदान दिलं होतं, त्यावेळेस धावांची गरज होती, आज देखील गरज आहे। पहिला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, शिस्तबद्ध डिफेन्स त्या ठिकाणी बघायला मिळाला। अगदी दोन्ही माध्यमामध्ये चांगलं काम या ठिकाणी बघायला मिळालं। अगदी पहिली गोष्ट जर बघितली तर या ठिकाणी बंटी साठे यांनी चांगला चेंडू टाकला। विरोधी फलंदाज आदी पण चांगले फलंदाज आहेत, त्यांनी देखील त्या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी चांगला डिफेन्स केला। सिंगल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होते, सिंगल पूर्ण झाली। धावेंचे प्रयत्न सुद्धा चांगले बघायला मिळाले, क्षेत्ररक्षकानं धावबादचा प्रयत्न देखील केला, म्हणजे एका चेंडूवर बऱ्याच घटना घडून गेल्या। दुसरा चेंडू मात्र निर्धाव आहे। सँडी वाघमारे आहेत त्या ठिकाणी, सँडी वाघमारे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण सुपर 8 मध्ये ते का आले त्याचं कारण म्हणजे सँडी वाघमारे आहे। सँडी वाघमारे यांची अविस्मरणीय खेळी, 6 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांनी बनवल्या। एक चेंडू 6 धाव्यांची गरज असताना षटकार खेचलाय। स्वप्नवत फलंदाजी आपण त्यांची बघितली, तर दोन्ही संघ आतोनात प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेले आहे। धावफलक आपण बघू शकता, 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील। तर आज बंटी साठे देखील वेगळ्या रूपामध्ये बघायला मिळत आहेत। चांगली गोलंदाजी आपण त्यांची या ठिकाणी बघतोय। 3 चेंडू संपन्न झालेले आहेत। षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची लढत। चला यावेळेस झेल होता बघा, साहिल परदेशी त्या ठिकाणी आपण बघतोय मिडॉनवर आहेत। चेंडू अगदी अलगद त्यांच्या समोर पडलेला आहे, अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणता येईल। एक चांगलं कामकाज त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी संपन्न केलं। धाव मात्र मिळाली नाही। स्विचचा प्रयत्न, फटका फसला, समीर पठाण चेंडू खाली आलेले आहेत, पकडला जातोय झेल या ठिकाणी। आणि या ठिकाणी आदिपुण यांचा अगदी लवकर या ठिकाणी फलंदाजीचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे। फलंदाज बाद आहे। क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला। प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी। तर अगदी पहिल्या चेंडूपासून जर बघितलं तर बंटी साठे यांनी चांगला मारा केला, दबाव निर्माण केला त्या ठिकाणी, आणि धावगती वाढवण्याचा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी आदिपुण केला। अर्थात तो प्रयत्न या ठिकाणी फसला। स्विचचा फटका त्या ठिकाणी आपण बघितला, फसला, आणि लिडिंग एज घेत उडालेला झेल त्या ठिकाणी समीर पठाण यांनी अगदी योग्यरित्या संपन्न केलेला आहे। पहिल्या विकेटचं पतन झालं, 1 बाद 2 धावा धावपळकावर। तर षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय शेवटचा चेंडू असणार आहे। सूरज भगत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि स्वतःचं खातं देखील आपण बघतोय या ठिकाणी खोललेलं आहे। ऑन साईडला खेळलेला फटका या ठिकाणी, पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे। पहिल्या षटका अखेर धावपळकावर या ठिकाणी संघर्ष 11 कांगोनी संघ जाऊन पोहोचलाय 3 धावांवर, 1 बाद 3। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली। चला या ठिकाणी बंटी साठे यांचं षटक संपलं, त्यानंतर शैलेश दाने तालुक्यातील एक आयकॉन, एक चांगले गोलंदाज मात्र आलेले आहेत। क्वाड बिहाइंडचं अपील आहे, मोठं अपील आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये। सूरज भगत आपण बघतोय जे स्ट्राइक एंडवर होते, आणि त्यानंतर जर बघितलं तर पंच मात्र निशब्द स्तब्ध
शांत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. या अपीलला मात्र दाद दिल्या गेली नाही. या अपीलला फेटाळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण एक महत्वपूर्ण फलंदाज त्या ठिकाणी सूरज भगत आहे. कॉट बिहाइंडचा अपील. एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा गोलंदाजी माध्यमामध्ये मैदानाच्या आतमध्ये करतायत शैलेश दाने. सर्व गुणसंपन्न आयोजन, दमदार आयोजन आणि सुंदर नियोजन जे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे ते मात्र सालाबादाप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळत आहे. बघूया चेंडू क्रमांक 2 असेल मैदानाच्या आतमध्ये. हा डिफेन्स बघा, अतिशय सुंदर तंत्र त्या ठिकाणी डिफेन्सचा आपण बघितलं आणि सिंगलचे प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी चांगले बघायला मिळाले. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाईल. 4 धावा धावफलकावर. तर षटक क्रमांक 2 आघाडीचे दोन्ही सक्षम पॉवरफुल गोलंदाज बंटी साठे, तर दुसरीकडे या ठिकाणी शैलेश दाने. मैदानाच्या आतमध्ये संघनायक असतील विशाल सोनवणे. स्ट्राईकवर ओहो अंधे ऑफ, कमालीचा फटका खेळलेला आहे आणि यावेळेस चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, कणकणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. यावेळेस आपण नक्कीच विशाल सोनवणे यांची गुणवत्ता बघितली. अगदी रिप्लायमध्ये सुद्धा बघू शकता. चेंडूच्या अँगलमध्ये आले, जागा बनवली, चेंडूला इनफिल्डला क्लिअर केला आणि चौकार त्या ठिकाणी आलेला आहे. हा कमबॅक देखील बघायला मिळेल त्यानंतर. तर गोलंदाजानं देखील आपण बघतोय येणाऱ्या चेंडूवर फलंदाजाला प्रत्युत्तर दिलंय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे. अगदी सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये शैलेश दाने यांनी एक चौकार खर्च करीत असताना 5 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहे. अगदी समांतर चाललेला हा सामना आहे. गती परिवर्तन होतं, यावेळेस गतीनं फसवलंय. हे चांगलं व्हेरिएशन आपण बघतोय. अगदी फेर बदल आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत शैलेश दाने. तालुक्यातील चांगल्या गोलंदाजांमध्ये त्यांची वर्णी आहेत. चांगल्या गोलंदाजांमध्ये त्यांना गणलं जातं आणि त्यानंतर दोन्ही बॅटर्समध्ये सुद्धा चर्चा झाली. चर्चा सुद्धा महत्त्वाची, कारण लढत महत्त्वाची आहे. स्पर्धेचा मोठा दिवस आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची संधी आहे. पुन्हा एकदा यावेळेस स्टॉपेज घेतला आहे आणि त्या ठिकाणी एसटी रक्षक सँडी वाघमारे जात आहेत. चांगले प्रयत्न, चांगला झेल. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. संघनायक विशाल सोनवणे बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. तर या ठिकाणी मात्र आपण बघितलं संघनायक मात्र बाद झालेले. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी ऋषी धुमाळ मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाले आहेत आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही चांदेकर आहे. ऋषी धुमाळ आणि या ठिकाणी सूरज भगत एकाच गावातील खेळाडू, एकाच संघासह अनेक सामने खेळलेले खेळाडू आहे. एकाच मैदानावर प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमामध्ये थोडंसं सातत्य बघायला मिळतं आहे. बंटी साठे देखील गोलंदाजी मार्कवर येत आहेत. तेच म्हणतोय इकडे कसं आपल्याकडे बघा ना कोणी गोरपडे कसं हे प्रेम आता ते कर्डिले साहेबांचे पीए म्हणतात आमच्यावर नाही. आपण तिकडे जायचं नाही, दाखवलं प्रेम. तर बघूया थोडीशी जागा होती उजव्या एसटीच्या बाहेर आणि त्या जागेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला सूरज भगत यांनी. चेंडू बॅटचा संपर्क मात्र त्या ठिकाणी होत नाही. एक चांगल्या टप्प्यावर टाकलेला पहिला चेंडू मात्र डॉट आपण बघतोय. चांगली सुरुवात आहे. मागील षटकात देखील सुवर्ण कामगिरी या ठिकाणी या गोलंदाजाने केली.
चला यावेळेस देखील फटका फसलेला आहे, थोडासा दूरवर राहिला. अगदी निर्जन स्थळी हा चेंडू मात्र जाऊन पडलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय 2 धावींची संधी देखील सूरज भगत या ठिकाणी पूर्ण करतायत. 10 धावा धावपळकावर या ठिकाणी पूर्ण झाल्या. षटक क्रमांक 3. महत्वाचा सामना, महत्वाची लढत आणि हा सामना पहिला आहे त्यामुळे जिंकणं महत्वाचं असणार आहे. सुजितचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघतोय. रॉकस्टार रिकी पॉइंटवर मात्र तैनात आहे. तात्काळ चेंडूवर सरसावले आणि सिंगल त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न त्यांचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि हा प्रयत्न यशस्वी देखील झालेला आहे बघा. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर गोलंदाजाला चांगली साथ देताना क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी आपण बघितलं 12 संघ या स्पर्धेमध्ये आले, 4 संघ निघून गेले, काल देखील 2 संघ निघून गेले आणि उर्वरित 6 संघ आहेत जे प्रयत्नशील आहेत. आज देखील 2 संघ या स्पर्धेला मात्र सोडून जातील. अगदीच या ठिकाणी 2 धाव्यांची संधी होती, 2 धावा आपण बघू शकता पूर्ण केल्या. साहिल परदेशी आहेत त्या ठिकाणी. साहिल परदेशी काऊ कॉर्नरवर सीमेरेषेवर तैनात आहे. चांगलं काम त्यांचं आपण बघतोय. 2 धावांचं रक्षण आणि 2 धावा मात्र खर्च झाल्या. 12 धावा आहेत बघा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. धावपळकावर 12 धावा. हा गोलंदाजाचा फलंदाजाचा पाठलाग केला आहे या ठिकाणी नक्कीच गोलंदाजानं. सुजितचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि त्या विरोधामध्ये या ठिकाणी बंटी साठे यांनी चेंडू फेकला आणि त्याचे परिणाम आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. बिंदी गेंद म्हणजे डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. हा चेंज ऑफ पेस होता, चेंडूचा वेग काढून घेतला, परंतु या ठिकाणी सूरज भगत अगदी तत्पर सावध होते. चेंडूला जवळ येऊन दिलाय, अंदाज घेतला आणि या चेंडूला उडवलंय, उचलून फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, रशीद ढाण्या भागांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर, प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. हा धन्यवाद. तर 3 षटकानंतर 2 बाद 18 धावा धावपळकावर या ठिकाणी पूर्ण केले गेलेले आहेत. सर्व गुणसंपन्न स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. माननीय आमदार चषक 2025 आदरणीय आमदार शंकररावजी गडाख पाटील साहेब यांच्या प्रेरणेने व युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण बघतोय केल्या गेलेलं आहे. एक सुंदर आयोजन आणि अगदी उद्घाटन सोहळ्यापासून आपण बघू शकता या स्पर्धेची आपल्याला रंगत बघायला मिळाली. रोमहर्षक सामने आपण या ठिकाणी बघितले. अनेक विक्रम बनवल्या गेले, अनेक चुरशीचे सामने, अनेक. कारण या मैदानावर आत्तापर्यंत 3 पर्व पार केलेले, आपण 3रं पर्व पार करतोय. मागील 2 पर्वांमध्ये सुद्धा बघितलं आपण शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये अनेक वेळा बघायला मिळाले. कारण या स्पर्धेमध्ये सर्व दर्जेदार खेळाडू आपण कायमस्वरूपी बघितलेले आहे. याही वेळेस 265 खेळाडूंनी इच्छा दर्शवली होती या स्पर्धेमध्ये खेळायची, परंतु 156 भाग्यवान खेळाडू ठरलेले जे या स्पर्धेमध्ये खेळलेले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 आहे. पहिला चेंडू कॉट बिहाइंडचा अपील झालं. थोडीशी जागा होती याही वेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर आणि यावेळेस चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न फक्त ऋषी धुमाळ यांनी केला. चेंडू बॅटचा संपर्क नाही. एक चांगल्या उंचीवर आपण बघतो यष्टीरक्षकानं नक्कीच चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी केलं. एक चांगली उंची यावेळेस शैलेश दाने यांनी त्या चेंडूला दिलेली आहे. चांगला चेंडू गती परिवर्तने टॅप केला आहे. चेंडू येतोय इष्टा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बंटी साठे, चेंडू रिटर्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळालेली आहे. एका धाव्याच्या आधारानं धावपळक पुढे जाईल. 19 धावा धावपळकावर आहे. सूरज भगत आहे बघा. जोपर्यंत सूरज भगत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत संघर्ष कांगोनी संघ नक्कीच समाधानी असेल, कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं सुपर 8मध्ये हा संघ आलेला आहे. त्यांची ती अविस्मरणीय खेळी आपण बघितली.
कॉल बॅक मधून आलेला हा संघ स्विच हिट केलाय आणि हा डिक्लेअर झोन कडे चेंडू गेलाय. 2 धावा मिळतील. 2 धावेनं आपण बघतोय धावफलक मात्र पुढे जाताना बघायला मिळेल. एकवीस धावा आहेत बघा धावफलकावर. षटक क्रमांक 4 आहे या ठिकाणी. त्यानंतर जर बघितलं तर चांगला शॉट सिलेक्शन आज सूरज भगत यांचं आपल्याला बघायला मिळत आहे. 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी 14 धावा केल्यात, परंतु अजूनही एकही वायफट फटका त्यांचा बघायला मिळाला नाही. गैरफटकेबाजी आतापर्यंत झालेली नाही आहे. हा याही वेळेस पुढे सरसावलेले आहे. त्यानंतर चेंडूला फक्त आपण बघतोय कट केलंय. चेंडू अगदी या ठिकाणी कव्हर पॉइंटमध्ये रोखला गेलाय. त्यानंतर एक सिंगल, माफ करा 2 धावा आपण बघतोय पूर्ण करतायत. 23 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 4. शिस्तबद्ध गोलंदाजी. आघाडीचे दोन्ही गोलंदाज या ठिकाणी कमालीचा मारा करतायत. थोडासा वेगा टाकलेला हा चेंडू आणि या चेंडूला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी अगदी आपण बघू शकता युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेबांच्या फ्लेक्स समोर साहिल परदेशी यांनी अप्रतिम झेल संपन्न केलाय आणि यावेळेस मोठा धक्का. सूरज भगत बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची तळी. हे आता कसं वाटतंय. परदेशी यांची सुद्धा स्तुती करावी लागेल. एक चांगला झेल त्यांनी पकडला. अर्थात त्याकरता त्यांना थोडंसं अंतर देखील पार करावं लागलं. चेंडूवर नजर त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि त्यानंतर दोन्ही हातांमध्ये एक चांगला झेल त्यांनी संपन्न केला. एक मोठा विकेट, एक मोठा बळी घेतला गेलेला आहे. धीरज मैदानाच्या आतमध्ये आले. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पुन्हा एकदा रॉकस्टार रिकी नावाचा अडसर आपण बघतोय. इनफिल्डमध्ये या चेंडूला रोखलं गेलं. धाव मात्र मिळणार नाही. 2 तरुण फलंदाज आहे बघा तालुक्यातील. अर्थात आता ऋषी धुमाळ यांच्याकडे मोठा अनुभव येत चाललेला आहे. ते देखील अनेक स्पर्धा खेळलेले आहेत. 4 षटकं या ठिकाणी संपली. 4 षटकानंतर 3 बाद 23 धावा. संघर्ष कांगोनी संघ. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद. समीर पठाण आलेले आहेत बघा गोलंदाजी मार्कवर. 3रा गोलंदाज. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. डाव्या हाताचे गोलंदाज आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजांना दैव वरदान आहे बघा. त्यांचे बरेच चेंडू टप्पा पाडल्यानंतर वळतात. समोर मारण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. धोदार फटका असा धोदार. दशीत ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर. प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. अगदी महत्वाच्या 6 धावा. अगदी रिप्लाय मध्ये शेवटपर्यंत नजर त्या चेंडूवर होती फलंदाजाची आणि त्यानंतर देखील एक ताकदवर फटका खेळलेला आहे. याही वेळेस चेंडूला फ्लाईट दिली, उंची दिली बघा. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. विठ्ठल कोकरे सीमेरेषेवर आहेत. तर या ठिकाणी एक सिंगल पूर्ण देखील केलेली. चांगलं क्रिकेट आपण बघतो या ठिकाणी ऋषी धुमाळ यांचं. 30 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 5 मैदानाच्या आतमध्ये. समीर पठाण गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. आडव्या हाताने फटका खेळला आहे. मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन. ओ हो हो खूप खराब क्षेत्ररक्षण.
दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि चेंडू यावेळेस दोन्हीही क्षेत्ररक्षकांना फसवत निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. या षटकामध्ये मात्र खऱ्या अर्थानं खूप धावा बनवल्या जात आहेत आणि धावांची गरज देखील आहे. याही वेळेस फुलटॉस आहे आणि धीरज यांच्या बॅटीतून येतोय अगदी दमदार शानदार नामदार चषकाचा सुंदर षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी शनी शिंगणापूर येथील हॉटेल सह्याद्रीचे मालक आदरणीय बाळासाहेब चांदणे बाळू चांदणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. साहेब आपलं देखील स्वागत आहे. अनेक मान्यवर देखील वेळोवेळी या स्पर्धेची गाठभेट घेत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. 40 धावा आहे धावफलकावर. यावेळेस देखील डाव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि यावेळेस अवांतरची घोषणा झाली. गोलंदाजी करणाऱ्या पक्षाकडून मात्र रिव्ह्यू येतोय. वाईटची पडताळणी नक्कीच या ठिकाणी केली जाईल. चुरशीचा सामना आहे. अगदी सुरुवातीच्या आघाडीच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. या ठिकाणी आपण बघितलं बंटी साठे आणि शैलेश जाने. परंतु या ठिकाणी 5व्या षटकामध्ये समीर पठाण गोलंदाजीला आले आणि त्यांच्यावर मात्र आक्रमण चढवलं गेलं. अगदी ऋषी धुमाळ असतील धीरज असतील दोन्हीही तरुण फलंदाज ज्यांनी आक्रमण केलं आणि पहिल्या 5 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत जर बघितलं पहिल्या 5 चेंडूंमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं 17 धावा खर्च झालेल्या आहे. अवांतरची घोषणा आहे. आता बघूया अवांतरची घोषणा या ठिकाणी अजून ऍड केलेली नाहीये. काय निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांच्या रूपामध्ये या ठिकाणी अमित पंडित सर आहेत. प्रवीण सिंग परदेशी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. इट्स अ व्हाईट बॉल. तिसरे पंच या ठिकाणी मुख्य पंचाशी सहमत मात्र बघायला मिळाले. व्हाईटचा निकाल ग्राह्य धरलेला आहे या ठिकाणी. तर 18 धावा आत्तापर्यंत समीर पठाण यांनी खर्च केलेले आहे. सर्वात महागडं षटक या सत्राचा जर विचार केला तर वेगा टाकलेला चेंडू आहे. अगदी कमालीचा फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत सीमेरेषेवर. कृष्ण रे तो नाही रे. हा कृष्णा यांचा अप्रतिम झेल. तर या ठिकाणी आपण बघतोय 5 षटकांची झालेली समाप्ती आणि त्यानंतर धाव फलकावर आहेत 41 धावा. 5 षटकानंतर 41 धावा आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत खर्च झालेले आहेत. शेवटचं षटक असेल मैदानाच्या आतमध्ये. रॉकस्टार रिक्की शेख गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. हे षटक महत्वाचं असणार आहे कारण या षटकामध्ये जर ऋषी धुमाळ आणि महेश नाही रे तो धीरज यांची चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. नाही धीरज बाद झाले आणि महेश आले. बरोबर आहे. महेश घागरे बरोबर. भव्य स्वागत केलंय या ठिकाणी रॉकस्टार रिकी यांचं. रॉक अँड रोल स्वागत केलंय. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार
यांचा दणदणीत षटका आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. चला पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेलं. हल्ला बोल झाला मैदानाच्या आतमध्ये. रॉकस्टार रेकी यांचं स्वागत झालं षटकारानं. 47 धावा फलकावर आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर ताळमेळ या ठिकाणी दोन्ही बॅटरचा आपण बघू शकता. 2 धावा इमिजिएट बनवल्या गेल्या. 49 धावा फलकावर या ठिकाणी पारितोषिक देखील आलेलं आहे. ते देखील पुकारलं जाईल. याही वेळेस आपण बघतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका. याही वेळेस 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षकांची थोडीशी ढिलाई त्या ठिकाणी, आळस मात्र बघायला मिळतोय. सलग 2 षटकारांसाठी या ठिकाणी संतोष घावटे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. धावफलक वेगाने पुढे जाताना आपण बघतोय 51 धावा फलकावर. पुन्हा एकदा या चेंडूवर आक्रमण केलंय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विठ्ठल कोकरे यांनी झेल सोडलेला आहे आणि त्याचे परिणाम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ, कारण प्रत्येक धावेला महत्व आहे. मागील सामना जर बघितला तर तो नक्कीच आपण बघितला संक्षिप्त सामना होता. त्या ठिकाणी कमी धावा बनवल्या गेल्या होत्या, परंतु या सामन्यात मात्र अधिकच्या धावा बनवल्या गेल्या. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तरुण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. या रंगमंचाचा, या व्यासपीठाचा फायदा घेत आहेत. ऋषी धुमाळ, छागाई गुरु, आज चांगली फलंदाजी आहे ऋषी यांची. चल बॅटीची कडा घेतल्या गेली. त्या ठिकाणी दुसरी धाव घेणार का, परंतु यावेळेस बंटी साठे आहेत. फलंदाज बाद आहे. तर रॉकस्टार रेकी यांनी खूप जोरात धावबाद केलाय. जणू काही त्यांनी त्यांचा राग त्या ठिकाणी व्यक्त केलाय. थांबा थांबा थांबा, हा बॅटर थांबा, बॅटर थांबा. पडताळणी 3ऱ्या पंचांच्या माध्यमामध्ये केली जाते. निर्णय आपल्यापर्यंत नक्की दिला जाईल. नॉट आउट नाही, त्या ठिकाणी गोलंदाजाची हात यष्ट्यांना लागलेली आहे. या ठिकाणी ते बघायला मिळालेलं आहे आणि हा 3ऱ्या पंचांचा निर्णय, 3ऱ्या पंचांचा हा निर्णय. रिप्लाय मध्ये सुद्धा आम्ही दाखवतोय, रिप्लाय मध्ये सुद्धा आम्ही दाखवतोय. आपण अगदी बघू शकता काय घडलंय ते आपल्याला रिप्लाय मध्ये सुद्धा बघायला मिळेल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आहे हा. 3ऱ्या पंच अगदी लाईव्ह मध्ये आपण बघू शकता. आमचे संग्राम सर नक्की तो रिप्लाय पुन्हा एकदा आपल्याला दाखवतील. हा अगदी लाईव्ह मध्ये स्टॉप केलंय बघा, स्टॉप झालेलं आहे जे लाईव्ह मध्ये आमच्याशी जोडलं गेलेलं आहे. अगदी सगळे बघू शकता काय घडलंय त्या ठिकाणी नेमकं. सुपर कॅमेरा वर्क पुन्हा एकदा 7S आणि या ठिकाणी 3रे पंच
अमित पंडित सर, 4 डोळे त्यांना, 4. जबरदस्त पंचांच्या कामगिरी खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील ठरलेली आहे. सर्व बघूया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे, फुलटॉस आहे, समोर खेळला आहे क्षेत्ररक्षक यावेळेस विठ्ठल कोकरे, ते मात्र यावेळेस चूक करणार नाही. पकडला गेला जेल, फलंदाज बाद आहे. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. मॅच समरी आपण या ठिकाणी बघू शकता. चांगली फलंदाजी आपल्याला सूरज भगत, त्यानंतर ऋषी धुमाळ, धीरज यांची बघायला मिळाली. डबल डिजिट मध्ये यांनी धावा बनवल्या, प्रत्येकी 16, 22, 10. आघाडीची जोडी मात्र अयशस्वी ठरली. अर्थात विशाल सोनवणे यांनी 5 धावा बनवल्या, आदिपोन 1 धाव आणि अगदी निर्धारित 6 षटकांमध्ये या ठिकाणी आपण बघतोय 55 धावा बनवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. या ठिकाणी बंटी साठे 2 षटकांमध्ये 13 धावा त्यांनी दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. शैलेश दाने सर्वात चांगले गोलंदाज ठरले, 2 षटकांमध्ये त्यांनी 10 धावा दिल्या, 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं. समीर पठाण आणि रॉकस्टार रिकी यांच्यावर मात्र आक्रमण झालं. अर्थात त्यांना देखील प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. समीर पठाण यांनी 18 धावा खर्च केल्या, तर रॉकस्टार रिकी यांच्या या षटकामध्ये 14 धावा बनवल्या गेल्या. 55 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 5 बाद 55 आणि 56 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. एक संघ पॅव्हिलियन मध्ये जातोय, एक संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये. सुंदर दृश्य देखील लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता. हायलाइट देखील चालू झालेले आहे. पहिल्या सत्राच्या हायलाइट्स आपण ऑनलाईन 7S या वृत्तवाहिनीवर बघू शकता. अतिशय सुंदर हायलाइट्स आणि त्यानंतर फलंदाज बाद होण्याचा क्रम सुद्धा या ठिकाणी नक्कीच लाईव्हच्या माध्यमामध्ये आपल्यापर्यंत पोहोच केला जातोय. अगदी 56 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होईल आणि आपल्याशी जोडले जातील व्हॉइस ऑफ श्रीरामपूर आमचे पुतणे आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते? मान्य नामदार चषकचा मजबूत किल्ला. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेने व मान्य उदयनदादा गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या भव्य अशा मैदानावर महाराष्ट्रातील नामांकित पंच व उत्कृष्ट समालोचक संघ, खेळाडू आणि उत्कृष्ट नियोजनातून साकारलेला भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडाख युवा मंच व यश ग्रुप सोनई आयोजित मान्य नामदार चषक 2. चला फलंदाज चला लगेच मैदानामध्ये. हॅलो चिक. नामदार चषकामध्ये आजच्या दिवसाच्या दुसऱ्या मॅच साठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत असणार आहे. एका बाजूला संघर्ष 11 कांगोडी संघ तर दुसऱ्या बाजूला नेवासा ब्लास्टर, या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला अनुभवायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं एक संकोचित धावसंख्या बनवली गेली, या मॅच मध्ये देखील एक संकोचित धावसंख्या बनवली गेली आहे. चला 2 फलंदाज चला प्लीज, आघाडीची जोडी चला लगेच, कारण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. काल आपल्याला उशीर झाला होता, त्यामुळे आज कुठल्याही प्रकारचा उशीर होता कामा नये. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आव्हान असणार आहे 56 धाब्यांचं आणि या 56 धाबा बनवण्यासाठी आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळते. सँडी वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शैलेश दाणे, हे 2 आघाडीचे फलंदाज आपण नेवासा ब्लास्टर संघाकडून पाहणार आहात.
तर दुसऱ्या बाजूला पहिलं षटक घेऊन संघाचे आयकॉन आहेत सूरज भगत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघांचा प्रवास खडतर राहिला या स्पर्धेमध्ये. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला तर 1 बॉल 6ची गरज असताना सँडी वाघमारेने षटकार ठोकला, तो संघ सुपर 8 मध्ये गेला. दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 कांगोणी संघाचा विचार जर केला तर तो संघ कॉलबॅक मध्ये गेला, कॉलबॅक मध्ये संघर्ष केला आणि संघर्ष 11 कांगोणी नावाप्रमाणे संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलाय. असे 2 संघ आहेत आज एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. आज तुम्हाला जास्त संधी नाहीये. आज तुम्ही जर इथे पराभूत होत असाल तर तुम्हाला ही स्पर्धा देखील सोडावी लागणार आहे. आज तुम्ही जर इथे खराब खेळ केला तर आज तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. जनता गॅरेज नेवासा या संघासोबत कोण क्वालिफायर खेळणार, डॉक्टर पवार 11 संघासोबत कोण एलिमिनेटर खेळणार, हे 2 संघ आपल्याला आज मिळणार आहेत. संतोषजी घावट्यांच्याकडून प्राइज येत आहे. सूरज भगतनं जर या ओव्हरमध्ये सूरज विकेट मिळवत असतील तर त्या विकेटला 50 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यस विनायक पाटील सरांचा कॉल देखील आलाय. मॅचला सुरुवात 56ची गरज आहे. सँडी वाघमारे यांना तुम्ही स्ट्रायकर एंडकडे पाहू शकता. एक चर्चेतलं नाव आहे. 6 चेंडू आणि 27ची गरज असताना या फलंदाजाने त्या धावा बनवलेल्या आहेत, त्यामुळे हा फलंदाज चर्चेत आलाय. तो स्ट्रायकर एंडकडे. पहिलाच बॉल, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत, परंतु बॉलला अगदी सीमारेषेच्या जवळ अडवण्यात देखील यश मिळालेलं आहे. 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. ऑफ द मार्क खातं उघडलं, अकाउंट ओपन करण्यात आलं. इकडे सँडी वाघमारेच्या बॅटमध्ये 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. 56चा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेमध्ये एक मॅच तुम्हाला आठवत असेल, आज तो संघ खेळतोय देखील. 57 धावा रोखल्या होत्या त्या संघाने. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरती येणार, बॉलला अडवलं जातं. एक धाव परिपूर्ण केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 57 धावा रोखल्या गेल्यात. जय हिंद चांदा संघाला तो विक्रम केला होता, त्यामुळे या धावा रोखल्या जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. ही खेळपट्टी, हे मैदान कधी फलंदाजांच्या प्रेमात पडतंय तर कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडतंय. काल सायंकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांच्या प्रेमात पडलं होतं हे मैदान, परंतु आज जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासूनच गोलंदाजांच्या प्रेमात पडताना दिसते ही खेळपट्टी. कारण पहिल्या मॅचमध्ये फक्त 47 धावा झाल्या, या मॅचमध्ये 56 झाल्या. गोलंदाज तयार आहे सूरज. आपल्यास बॅकफुटला गेले, कट केलाय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड करतायत. रिटर्न चांगला आहे. 1 धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या 4 झाली आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा तालुका, नगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका म्हणजे नेवासा तालुका, आणि सुजलाम सुफलाम हा तालुका आहे. आज क्रीडा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारी ही स्पर्धा आपण अनुभवत आहे. यावेळेस बॉल उंच आकाशामध्ये, फटका फसतोय. ओ हो, इथे काय घडलंय पहा. इथे हा कॅच सुटला नाहीये, तुम्ही ही मॅच सोडली. कारण सँडी वाघमारे असा फलंदाज आहे. तुम्ही मागच्या 2 दिवसापूर्वी 7S लाईव्ह वर जाऊन ती मॅच बघा. 6 चेंडू 27 धावा या फलंदाजाने बनवलेल्या आहेत. 1 बॉल 6ची गरज असताना षटकार ठोकलेला आहे. आणि तुम्ही अशा फलंदाजाला जर जीवदान देणार असाल तर मग तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील जावं लागेल. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. काल जगदंब 11 सोनई संघाने ज्या चुका केल्या त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. यावेळेस बॉल हवेत, परत एकदा चूक. आता दोनही फलंदाजांना जीवदान मिळाली आहे. संघर्ष 11 कांगोणीच्या क्षेत्ररक्षकांनी डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय की काय, कारण हातातून बॉल सटकतोय. सकाळी आंघोळ करताना साबण कशी हातातून सटकते, अगदी त्याच पद्धतीनं इथे बॉल हातातून सटकतात. ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील मित्रांनो, कारण तुम्हाला आता इथून पुढे संधी नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल मिड विकेटला खेळलाय. हा चौकार आल्याबरोबर सूरज भगत त्या क्षेत्ररक्षकाकडे हातवारे करताना दिसलेत की हा कॅच किती महत्वाचा आहे हे तुला येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. जखमेवर मीठ चोळणारा चौकार आलाय. 4.
पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा. तीस चेंडू आणि 47ची आवश्यकता. मित्रांनो, झेल सुटल्यानंतर जे दुःख असतं ते गोलंदाजाला विचारा, कारण ती विकेटची संधी मिळवून देण्यासाठी गोलंदाज कशा पद्धतीनं तिथे रणनीती आखत असतो, स्ट्रॅटेजी बनवत असतो आणि त्यानंतर तो फलंदाज आपल्या जाळ्यामध्ये अडकत असतो. असं नाही की तिकडे विकेट तुम्हाला सहज मिळते, असं नसतं. पापा शेखने देखील सांगितलं ना की मी डॉट बॉल कडे गेलो, डॉट बॉल जास्तीत जास्त तुम्ही टाकले तर विकेट तुम्हाला मिळते. चांगला बॉल टप्पा पडलाय, जातो यष्टिरक्षकाकडे. डॉट बॉलची नोंद होणार आहे. अनेक नवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना बघायला मिळाले. मागच्या काही वर्षांमध्ये नेवासा तालुक्यामध्ये अनेक नवीन खेळाडू मिळाले. अशा लीग फॉर्मॅटच्या स्पर्धा ज्यावेळेस असतात त्यावेळेस नवीन खेळाडू मिळतात आणि त्यातलंच एक नाव म्हणजे महेश घागरे, जे बेस्ट बॉलर राहिले होते गतवर्षी. पुढे टाकलाय, फटका चांगला आहे, इनफील्डला क्लिअर केलंय, ऑफ ड्राईव्ह केला सँडी वाघमारे यांनी आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. विषय नॉट, चौकार. फटका साधवादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौका. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल पहा, ऍक्शन रिप्ले. आणि ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केला, बॉल मात्र बाउंड्री लाईन पार करत असताना एक चौकार मिळाला सँडी वाघमारे यांना. एक झेल सँडीचा सुटला, त्यानं चौकार ठोकला. शैलेशचा एक झेल सुटला, त्याने चौकार ठोकलाय. यावेळेस परत एकदा बिग हिट, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेस चूक होणार नाही. यावेळेस तोच क्षेत्ररक्षक ज्यानं या अगोदर सँडी वाघमारेचा झेल सोडलाय, तो क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला आणि एक चांगला कॅच त्यानं मात्र इथे पूर्ण केलाय. आली विकेट. डीजे अरे लगा वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. याला म्हणतात चुका सुधारवणं. खरं तर क्रिकेटमध्ये एक इतिहास आहे, ऑटोग्राफ इतिहास बनला होता. एक ऑटोग्राफ इतिहास बनला होता. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती आणि एक तरुण गोलंदाज ज्यानं सचिन तेंडुलकरची विकेट घेतली, तो एवढा खुश झाला की सचिनला मी आउट केलंय. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आणि जाताना सचिन तेंडुलकर त्याला म्हटला की सचिन तेंडुलकरला तो म्हटला की सचिन सर मला एक ऑटोग्राफ पाहिजे. सचिन सरांनी त्या ऑटोग्राफवर काय लिहिलं, त्या गोलंदाजाचं नाव होतं ब्रॅड हॉक. आणि त्या ऑटोग्राफवर लिहिलं की भविष्यात तुझ्या लाईफमध्ये पुन्हा अशी चूक कधी होणार नाही. हा शेवटचा क्षण आहे की तुम्हाला आउट केलंय, पुन्हा या बॉलवर तुम्हाला आउट करू शकणार नाही, असं लिहून दिलं त्या ऑटोग्राफवर. आणि त्यानंतर सचिन समोर ब्रॅड हॉक 45 वेळा आला. 45 मॅच मध्ये कित्येक बॉल सचिन तेंडुलकर यांनी खेळले असतील, सचिनला तो आउट करू शकला नाही. यावेळेस चांगला फटका आहे, समोर बॉलला उडवलंय आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड, गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला आरसा दाखवलाय. 6 धावा, षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. धन्यवाद. तर ब्रॅड हॉक 45 वेळा आला. 45 मॅच मध्ये कित्येक बॉल सचिन तेंडुलकर यांनी खेळले असतील, परंतु त्यांची विकेट तो घेऊ शकला नाही. तेव्हा सचिन तेंडुलकरला विचारलं हाऊ इज पॉसिबल. तेव्हा सचिन तेंडुलकरने सांगितलं की मला ज्या बॉलवर आउट केलं ना, त्यावेळी चांगला फटका पुढच्या एकदा आपल्याला बघायला मिळतो. 2 धावा मिळतील तिकडे. तेव्हा सचिन तेंडुलकर यांना विचारलं हाऊ इज पॉसिबल. तेव्हा त्यांनी सांगितलं की ब्रॅड हॉकने मला ज्या बॉलवर आउट केलं ना, तो रिप्लाय मी जवळपास 50 वेळा पाहिला. याला म्हणतात चुका सुधारवणं. कारण 1000 काम करणारा माणूस पॉवरफुल बनत नाही. एकच काम जो 1000 वेळा करतो ना, तो पॉवरफुल बनतो. आणि इथे क्षेत्ररक्षकाने मागच्या वेळेस जी चूक केली होती त्यावेळेस केली नाही. सँडी वाघमारेचा कॅच त्यानं पकडला. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागणार आहेत.
धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 21 वर जाते. एक गडी गमावलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज एक युवा टॅलेंटेड गोलंदाज ज्यानं संघाला एक विकेट मिळवून दिली आहे. महेश घागरेंना तुम्ही पाहताय. मोहम्मद शेख आले, त्यांनी षटकार ठोकला पहिल्या बॉलवर. ते स्ट्रायकर एनकडे आहेत. बनवायच्या 56 आणि या 56 धावा रोखायच्यात संघर्ष 11 कांगोणी संघाला. असं नाहीये की धावा रोखल्या जाणार नाहीयेत. अचूकतेनं गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी केली तर या धावा देखील तुम्ही रोखू शकता. यावेळेस सन्मानपूर्वक बॉलला खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची नोंद तिकडे होत असताना आपल्याला बघायला मिळते. ओव्हरचा खेळ देखील इकडे समाप्त होणार आहे. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 1 गडी बाद. धावसंख्या 21. 1 बाद 21 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओव्हर संपली. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतं. हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. खरं तर प्रचंड मागणी असलेलं हे चॅनल आहे. नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये यांनी आपली एक वेगळी छाप सोडली आहे कमी कालावधीमध्ये. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचा सर्व परिवार आपण म्हणू शकतो, इथे चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला कव्हर देखील करताना पाहायला मिळत आहेत. लेग लान्स केला, मिड विकेटला बॉल जातोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येणार आहे. 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. बॅकलिफ्टला थोडंसं खाली करत या बॉलला फक्त टर्न केलं, दिशा दिली, वळण दिलं बॉलला. 2 धावा पूर्ण करत असताना तिकडे आपण शैलेश ठाणे यांना पाहिलं. काल अशीच मॅच आपण पाहिली होती. समीर शहा घेऊन गेले होते. विकेट आल्या होत्या महत्वाच्या, परंतु समीर शहाने डाव सांभाळला होता. त्याच पद्धतीने ते शैलेशला देखील डाव सांभाळायचा आहे. 23 धावा धावफलकावर. एक गडी बाद झालाय. गोलंदाज तयार आहे. ओहो, चांगला बॉल, उसळता बॉल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळ घेत जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. सूरज भगत हे देखील एक चर्चेतलं नाव आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवलेल्या आहेत. वलयांकित नाव आहे. नेवासा तालुक्यामध्ये एक मोठं नाव, टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आहे सूरज भगत. आज त्याला देखील करून दाखवावं लागेल. या 56 धावा रोखायच्यात संघर्ष 11 कांगोणी संघाला. एक गडी बाद 23 झाल्या. 2.2 षटकं संपली आहेत. शैलेश दाणे स्ट्रायकर एंडला. यावेळेस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बिटवीन द गॅप फटका होता, त्यामुळे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळत आहेत 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील होतोय बदल. धावसंख्या जाते 25 वर. ते बाउंड्रीच्या आतमध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत ना, इकडे मागे डिक्लेरेशन झोन मध्ये तुम्ही आतमध्ये बसलेला आहात, थोडंसं मागे मागे बसा प्लीज. हा तुम्हीच. आता जिकडे बॉल आला होता ना तिकडे काही प्रेक्षक बसलेले आहेत आतमध्ये. काय होतं, बॉल अडवायला एखादा प्लेअर येतो, तो बॉल अडवायच्या प्रयत्नामध्ये असतो आणि काय होतं त्याला माहिती नसतं की इथे कोण बसलेले, तिथे कोण बसलेले. तो वेगात येतो. तो एखाद्या वेळेस तुमच्या अंगावर सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे तिथे एखादा अपघात सुद्धा होऊ शकतो. किंवा मग बॉल आतमध्ये, तुम्ही आतमध्ये असाल तर बॉल लागला तर त्यावरून अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असं होऊ नये. तुमच्या सर्वांचं स्वागत असेल इथे या स्पर्धेमध्ये. तिकडे विकेट किपरच्या मागे देखील बरेचसे प्रेक्षक पुढे पुढे सरकून बसलेले आहेत, त्यांना देखील आमची विनंती राहील. यावेळी चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा तिकडे परिपूर्ण करण्यात आल्या. ज्यावेळेस तुम्ही यष्टीरक्षण करत असता, आता इथे यष्टीरक्षकाने काय चूक केली, तो यष्ट्यांच्या पुढे जाऊन बॉलला अडवतोय. तो यष्ट्यांच्या मागे उभा असला पाहिजे. त्याने यष्ट्यांच्या पुढे बॉलला अडवलं, त्यामुळे त्याला नंतर यष्ट्या देखील सापडल्या नाहीत. बॉल गॅदर करू शकला नाही तो. तुम्हाला यष्टीरक्षण करत असताना ज्यावेळेस थ्रो येतो त्यावेळेला तुम्हाला यष्ट्यांच्या मागे उभं राहावं लागतं, परंतु इथे ती चूक पाहायला मिळाली. 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. एक गडी बाद 29 धावा धावफलकावर. 56 बनवायच्यात. सूरज भगत यांनी 17 धावा खर्च केल्या. 11 चेंडू टाकलेत. विकेट त्यांना मिळू शकले नाहीये. यावेळेस लेग लान्स करत असताना बॉलला खेळून काढला. एक सिंगल तिथे परिपूर्ण करण्यात आली. एकदा पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न करण्यात आला. पुढच्या एकदा आपण पाहू शकता काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. का धावतायत 2 फलंदाज. जबरदस्त. आंखों ही आंखों में इशारा किया और 2 रन चुरा लिए. कुणी कुणाचं मन चोरतं, कुणी कुणाचं धन चोरतं.
इथे दुपारी 12:52 रन्स उरलेत. 3 ओव्हर संपल्यात. 1 गडी बाद, धावसंख्या 31. 31 लॉस ऑफ 1 विकेट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हर संपल्यात. 31 धावा बनवल्या. 1 गडी गमावलेला आहे. कमबॅक तुम्हाला करावं लागेल. कमबॅक कसा असावा मोहम्मद शमीनं दाखवलंय. मोहम्मद शमीनं 2023च्या विश्वचषकात देखील कमबॅक कसा करायचा ते दाखवलं होतं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील दाखवलंय. इंजुरी नंतर तो पुनरागमन करताना पाहायला मिळाला. 18 बॉल 25 रन, 18 चेंडू आणि 25 ची गरज आहे. खेळायला मैदान नाही पण तुम्ही मैदान गाजू शकता. हे अफगाणिस्तानने 2023च्या विश्वचषकात देखील दाखवलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील दाखवलंय. हातपाय जेव्हा तुमची साथ सोडतात त्यावेळेस मन खंबीर जर असेल तर तुम्ही मॅच जिंकू शकता. हे ग्लेन मॅक्सवेलने दाखवलं होतं 2023च्या विश्वचषकात. पुढे नागपण करावं लागेल. यावेळेस मिड विकेटला बॉल खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 4. येणार आहे एक शानदार दर्जेदार रुबाबदार चौकार. फटका असा धुवाधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार. यावेळी चांगला फटका आहे. मिड विकेट कडे बॉलला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिकडे पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. धावफलकावर 37 धावा. 1 गडी गमावल्यानंतर गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. आज 4ही संघ ताकदवान आहेत. खरं तर आज सीएसके नेवासा जो अनबिटन आहे या स्पर्धेमध्ये तो संघ पराभूत होताना पाहायला मिळाला नाही. एकही सामना न हारता वर्ल्ड कप जिंकणारे अनेक संघ आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. यावेळी चांगला फटका समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली धरी. फलंदाजानं फटका खेळलाय. लय भारी षटकार. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. खूप सुंदर फटका. ओव्हर द बॉलर हेड समोर खेळलेला हा फटका होता. सीधी बॅट और नो बकवास. एक्स्ट्रा कव्हरला अजून एक शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पहिली विकेट गेली होती. सँडी वाघमारे बाद झाले परंतु सँडी वाघमारे बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी डाव सावरला. ही जोडी जमली आहे मैदानामध्ये असं आपण म्हणू शकतो. या 2 फलंदाजांनी संसार मांडलेला आहे. फुल टॉस आणि बॉल जातोय बिटवीन द गॅप. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. फटका इथे जबरदस्त आलाय. फटका उत्तम आणि रिझल्ट देखील सर्वोत्तम येईल परंतु चेक केलं जाईल हा बीमर आहे का. त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत देखील घेण्यात येते. तिसरे दक्ष पंच आहेत, चाणक्ष पंच आहेत. त्याचा अनुभव आपल्याला मागच्या इनिंग मध्ये आला. अमित पंडित सर. निर्णय येतोय इट्स अ फेअर बॉल. म्हणजे या निर्णयाला जास्त वेळ घेतला गेला नाहीये कारण हा निर्णय देण्यासाठी बराचसा वेळ देखील घेतला जाणार नाही कारण हा निर्णय पंचांना देखील सोपा होता. इट्स अ फेअर बॉल. चांगला ड्राईव्ह केला तिथे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बिटवीन द गॅप गेला त्यामुळे 4 धावा मिळाल्या. 4 ओव्हर संपल्यात. 48 धावा. मोहम्मद शेख 8 चेंडू 21. शैलेश दाणे 10 चेंडू 19. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज आहे. 12 बॉल 8. चांगला बॉल होता इकडे. डॉट बॉलची नोंद होणार आहे. महेश आले. या ओव्हरमध्ये जर चमत्कार झाला तर ही मॅच संघर्ष 11 कांगोणी संघाकडे देखील येऊ शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये क्षणार्धात
होतंच्या नव्हतं होतं हे आपण सर्वांनी पाहिलेलं, याच मैदानामध्ये पाहिलेलं आहे. उदाहरणं तर अनेक आहेत, परंतु या मैदानामध्ये आपण ती अनेक उदाहरणं पाहिली आहे. 11 बॉल 8 अजूनही पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. नेवासा ब्लास्टर संघ एका बाजूला तर संघर्ष 11 कांगोणी दुसऱ्या बाजूला आहे. आजच्या दिवसातली ही दुसरी लढत, आज स्पर्धेचा 6वा दिवस, नामदार चषक. यावेळेस बॅटची बाहेरची कडा क्षेत्ररक्षक आहे तिकडे एकदा पूर्ण करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी पाहायला मिळतात, क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई पाहायला मिळते. तुम्हाला फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याच बरोबरीने क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागतं, कारण महत्वाचा अंग आहे तो क्रिकेटमध्ये. आणि मी नेहमी सांगतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमी षटकांचे सामने असतात, 5 ओव्हर 6 ओव्हर असतात. प्रत्येकाला फलंदाजी मिळेल का सांगू शकणार नाही, प्रत्येकाला गोलंदाजी मिळेल का सांगू शकणार नाही. परंतु तुम्ही जर चांगलं क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू असाल तर तुम्हाला संघामध्ये स्थान निश्चित मिळतं. त्यामुळे चांगले फिल्डर देखील झालं पाहिजे. यावेळेला चांगला फटका आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉनमध्ये बॉल अडवलं जातं, एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, धावफलकामध्ये होतोय बदल. आणि फलंदाजी करणाऱ्या नेवासा ब्लास्टर्स या संघाचं धाव्यांचं अर्धशतक आता पूर्ण होते, पुरे 50. धावा आपण धावफलकावरती पाहतोय. एकडे गमावलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज महेश तयार आहे, समोर मोहम्मद शेख. यावेळेला स्विच हिट केला जातोय, दर्जेदार स्ट्रोक, बॉल जातोय बाउंड्री लाइन पार. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. खेळ खल्लास, मॅच जिंकली आहे. इथे फलंदाजी करणाऱ्या नेवासा ब्लास्टर संघाने विजयाच्या लक्ष शुभेच्छा, अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 11 चेंडू 20 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 10 धावा दिल्या, 2 महत्वाच्या विकेट देखील मिळवल्या. शैलेश दाने ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी चला.